महायुतीत जर फूट पडली तर त्यासाठी कारण ठरवलं जाणार आहे ते नवाब मलिक यांचं मुंबईतलं नेतृत्व याला. कारण भाजपच्या अनेक मंत्र्यांनी असेल किंवा मुंबई अध्यक्ष अमित साटम असेल यांनी स्पष्ट केलेलं होतं की जर राष्ट्रवादीचं मुंबईतलं नेतृत्व नवाब मलिक करणार असेल तर त्यांच्याशी कुठलीही चर्चा होणार नाही. आज खरं तर काल या संदर्भात राष्ट्रवादीची एक जी कमिटी आहे त्या कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि त्यानंतर आज आमदार सना मलिक ज्या की नवाब मलिक यांची कन्या सुद्धा आहेत, आज सकाळी त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. आज तुम्ही अजित पवारांची जेव्हा भेट घेतली तेव्हा तुम्ही त्यांना कालच्या बैठकीतले किंवा तुमचं या संदर्भातलं काय म्हणणं आहे या संदर्भात तुमची काही चर्चा झाली का? नाही, मी कमिटीचे मेंबर म्हणून इंडिव्हिज्युअली माझ्याकडे ते अधिकार नाही की मी दादांसमोर जाऊन हे कमिटीच्या विषयी बोलू शकतं. जेव्हा ते असेल तेव्हा माझ्या वडील आणि कमिटीचे अध्यक्ष नवाब मलिक भाई आणि आपले दोघेच कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबलेजी आणि नालवडेजी हे सोबत जाऊन दादांच्या सोबत आणि आमचे जे वरिष्ठ लोक आहे प्रफुल्लभाई पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सोबत बसून जे काय करायचं डिस्कशन ते करणार. ते स्वतः माझा अधिकार नाही आहे. आणि आज जे सुबह माझी दादांची सोबत बैठक झाली होती, माझ्या मतदारसंघाचं काही शासन कार्य काम सगळे पेंडिंग होते, त्यावर मध्ये चर्चा झाली. गेल्या 10 दिवसपासून मी दादांची वाट बघत होते आणि वेळ मागितले होते, त्या अनुषंगाने आज मला वेळ दिला झाला होता. परंतु गेले काही दिवस जी चर्चा सुरू आहे ती नवाब मलिकांमुळे महायुतीत फूट पडणार आहे. राष्ट्रवादीचं नेतृत्व जे आहे ते जर नवाब मलिक करणार असेल तर राष्ट्रवादीशी चर्चा होणार नाही असं भाजपनं सांगितलेलं होतं. आज अजित पवारांनी जेव्हा आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्याही वेळेला अजित पवारांनी असा मुद्दा सांगितल्याचं कळतंय की नाही, मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व हे नवाब मलिकच करतील आणि ज्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जर तसं होणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही. नाही, दादांच्या आणि सन्माननीय मुख्यमंत्रींसोबत काय बैठकमध्ये काय चर्चा झाली त्याच्या माहिती मला आणि मला वाटतं कोणालाच नाही. ते दादाच उत्तर देतात, दादाही उत्तर देणार त्यामध्ये. पण ते जे प्रोजेक्ट करताय की मुंबईमध्ये युतीमध्ये फूट पडली आहे, पण ते फक्त मुंबईला सीमित नाही आहे ना, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी ते तसंच डिसिशन घेतलं आहे. तर त्यावर आमचे वरिष्ठ जे आहे अजितदादा पवार आणि प्रफुल्लभाई पटेल सुनील तटकरेजी त्यांच्यासोबत बसून जे काही डिस्कशन करायचं आहे आणि डिस्कशन केले त्याच्या पुढे काय निकाल येणार ते सर्वांना माहीत पडणार. पण नवाब मलिकांना टार्गेट का केलं जाते? कारण एकीकडे राष्ट्रवादीमध्येच हसन मुश्रीफ आहे, तुम्ही स्वतः आमदार सुद्धा आहात, तुमच्या तिकीट देण्याच्या वेळेलाही असे काही वाद निर्माण झाले नाही, पण नवाब मलिकांवरच भाजप एवढा वाद का घालतंय? त्यांचं काही पर्सनल असेल तर ते स्वतः तसं बघताय, पण पॉलिटिक्स आणि राजकारणमध्ये हे असं पर्सनल एजेंडा काही चालत नाही. पब्लिक पण बघताय, पण युतीचा आम्ही जे धर्म आहे ते पालन करून जसा आमच्या वरिष्ठांचा आदेश असेल तसे आम्ही पुढे जाऊ. 8 सदस्यांच्या तुमच्या समितीने काल मुंबईचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे. नवाब मलिक असतील तर चर्चा होणार नाही असं जरी भाजप म्हणत असली तरी जर कमिटीने अहवाल दिला अजितदादांकडे आणि मग अजितदादांनी चर्चा केली तर स्वबळावर किंवा युतीमध्ये लढण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे का? स्वबळावर, कारण 227 जागा आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी एकटी लढू शकते का? गेल्या 1 महिन्यापासून आम्ही इच्छुक उमेदवारची यादी रेडी करत आहे. आमच्या पक्षाच्या माध्यमातून खूप लोकांनी, आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाण वेगवेगळ्या वॉर्डमधून येऊन फॉर्म फिलअप केले. तर आमची तयारी तर चालूच आहे, पण जसा आदेश येणार किंवा आम्ही जेव्हा काल बसलो होतो तेव्हा आम्ही महायुतीसोबत किंवा स्वबळावर दोघेच असं लिस्ट रेडी करून ठेवलं आणि दादांसमोर जेव्हा आम्हाला टाईम भेटलं, कारण आमचे वरिष्ठ प्रफुल्लभाई पटेल आणि सुनील तटकरेजी ते दिल्लीमध्ये सेशनमध्ये बिझी आहे, तर दादा इथे आहे, तर आम्ही दादांसमोर ते पूर्ण रिपोर्ट रेडी करून ठेवणार. तर ते झालं की दादांचा जसा आदेश येणार त्याचा आम्ही पुढे जाऊ. एक शेवटचा प्रश्न की कधी राजकारणामध्ये अनेक वेळेला एखाद्या गोष्टीसाठी जसं समजा जर मुंबईत महायुती झाली नाही, राष्ट्रवादी जर त्यात सहभागी झाली नाही, तर कोणाला तरी एकाला विलन ठरवावं लागतं. तसं विलन मुंबईमध्ये नवाब मलिक यांना ठरवलं जात आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? त्यांची कन्या म्हणून तुमच्या काय भावना आहे? बघा, राजकारणात काहीच पॉसिबल आहे, पण ॲज अ डॉटर हे विषय खूप सेन्सिटिव्ह आहे माझ्यासाठी. पण मला न्यायव्यवस्थेवर खूप जास्त विश्वास आहे आणि मला माहिती आहे जेव्हा याचा निकाल येणार तेव्हा दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होणार. धन्यवाद सनाताई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर या होत्या सना मलिक, ज्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की मला पक्षावर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे की ते या दृष्टीनं जी काही महत्त्वाची पावलं उचलायची ती उचलतील आणि आम्हाला न्यायव्यवस्था न्याय देईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.